सत्यजित उठ. पाहतोस का तुझ्यासाठी आणलाय. पी म्हणजे अँगोर उतरेल. आणि आत्ताच घरी जायला हवंय असं काही नाही. हवं असेल तर इथे थांबू शकतोस. नको, जातो मी घरी. सत्यजित या अवस्थेत गेलास तर घरी कळेल. मग कळू दे ना. आधीच माझी माझ्या घरच्यांच्या नजरेत काय किंमत आहे माहिती आहे मला. ती आणखीन थोडी पडली तर काय फरक पडतो. एनिवे, थँक्यू. याचा हट्टी स्वभाव सगळ्याचा घात करतोय. शी, मला आईचं वागणंच पटलेलं नाही. आजी तू मला सांग, हे बघ, पूर्वीसारखे सुखाचे दिवस परत आणण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधायला नको का आपण? का फक्त दोषांचीच बाराखडी गिरवत राहायची? काय मला तर वाटतं वहिनीनं यायला टोकच गाठलंय. अगं पण तिच्या बी बोलण्याला काहीतरी अर्थ आहेच की. ते कोण नाकारतंय? ते कोणी नाकारतच नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या गोष्टींवर अडून बसायची ही वेळ नाहीये. अगं आपल्या घरात लहान बाळ आहे, त्याचा कोणी विचार केलाय का कधी? निदान बाळासाठी तरी आपल्याला घरातलं वातावरण आनंदी ठेवायला हवं. आणि सत्यजित दादाला आपण आज ओळखतोय का? माझ्या मते आईनेच ऐकायला हवं. गौऱ्या, अरे वहिनीचं राहू दे, पण तू तरी शांत राहा. अरे ती आई आहे तुझी, भल्या वाईटाचं समजतं तिला. आणि का र तू इतका का चिडायलास तिच्यावर? अरे तिला काय वाटल? आधी सत्याच्या वागणुकीमुळे ती दुखावली, तर तू असा वागला तर तिला काय वाटेल सांग बरं. आत्या, तुझं म्हणणं पटतंय मला, पण मला एक सांग, सत्यजित दादाचा विचार केलाय का आपण? अगं उद्या त्याचा वाढदिवस आहे आणि आपण सगळे त्याच्याशी असं वाईट टाकल्यासारखं वागलो तर कसं वाटणार आहे त्याला? ह्याचा कोणी विचार केलाय का कधी? तू नको त्याची काळजी करू. मी बोलीन त्याच्या संग, काढन त्याची समजूत. दादा, सत्या, सत्या काय रे इतका उशीर? काय नाही, जरा ते डोकं दुखत होतं. अरे पण कशामुळं? आता असंच मी पडतो आज जाऊन जरा. सॉरी शोना, आय एम सॉरी. आज तुझ्या बाबाच्या हातून खूप मोठी चूक घडली, गुन्हा घडलाय. तुला जर कळलं ना तर तू सुद्धा बोलणं टाकशील बाबाशी. पण प्लीज तू असं करू नकोस.
असं प्लीज करू नकोस. मी प्रॉमिस करतो, मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. प्रॉमिस प्रॉमिस. तू देशील ती शिक्षा बाबाला मान्य. काय करू? उठावशा काढू, ओळमा उभं राहू अंगठी धरून? पण प्लीज तू बाबावर रागावू नकोस. बाबा तुला प्रॉमिस करतो, तो पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. ओ ओ ओ ओ ओ ओ. नाही रडायचं, नाही रडायचं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. साथ तुझी दिन रात खरे जणू घन हा सुखाचा. सांग सावरू तोल कसा मी बेरा मनाचा. सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे नेहमी. अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी. तू तिथे मी. तू तिथे मी. प्रिया. मला हा? मालक काय? तू तू काय करतोयस इकडे? असं कसं आलास अचानक? मी घाबरले ना सुहास. ओ. तुला कळतं का? आय एम सॉरी. मी तुला आधी कळवायला विसरलो. तुला आवडत नाही हे कम्प्लिटली माझ्या डोक्यातून गेलं. आय एम सॉरी. आय एम इन अ फॉल्ट. आय अग्री. सुहास, आय एम सॉरी. मला माहिती माझे जुने हट्ट चुकीचे होते ना. मी तुला खूप दुखावलंय ना. हो, थोडस. अगं वेडी आहेस का? आपल्या माणसांच्या बोलण्याचं वाईट वाटतं का कधी? माझ्या तर लक्षात सुद्धा नाहीये बघ. अरे पण तू असं अचानक कसं काय? अचानक म्हणजे? अरे आपल्याला भेटायलाच हवं. केवढ्या गोष्टी बोलायच्यात आपल्याला, केवढ्या गोष्टी ठरवायच्या आहेत. म्हणजे कपडे, दागिने, तुझं मंगळसूत्र, हे सगळं आपल्यालाच बघावं लागणार आहे प्रिया. आणि लग्न रजिस्टर असलं म्हणून काय झालं? काही गोष्टी तरी आपल्या ट्रेडिशन प्रमाणे व्हायला पाहिजेत की नाही? मग त्यासाठी आपल्याला भेटणं गरजेचंच होतं. तू इथे कोल्हापुरात, मी तिकडे पुण्याला. कशा ठरणार कशा आपल्या सगळ्या गोष्टी? म्हणून आलो भेटायला. प्रिया, एक सांगू, आता ना मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जा. बाहेर पडत्यात ना. खरंच, खरं तर माझंच चुकलं. मी तुला आधीच भेटायला यायला हवं होतं, पण इतकी कामं होती ना तिकडे. खरंच
जाऊ दे, पण आता आलोय ना, आजचा संपूर्ण दिवस फक्त प्रियासाठी. आज आपण दिवसभर मस्त शॉपिंग करूया काय. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या हनीमूनचं लोकेशन फिक्स करूया, लग्नाचं प्लॅनिंग करूया. पण फक्त लग्नाचंच प्लॅनिंग करायचं, लग्नानंतरचं प्लॅनिंग अजिबात करायचं नाही. सुहास, मला वर्षाच्या आत एक छान लिटिल प्रिया पाहिजे. सुहास, मला माहिती आहे मी सगळी घाई करतोय ना, पण असू दे, मी जरा अधीर झालोय. मला कळतोय तुझा उत्साह, पण जरा कळतोय ना. चल, आपण छान कुठेतरी बाहेर भटकून येऊया. बाहेर बाहेर कशाला? म्हणजे मी तू अशीच सुंदर दिसतेस प्रिया, चल ना. नाही सुहास, पण बाहेर म्हणजे मला आता. प्रिया चल ना प्लीज. सुहास, का लहान मुलासारखा हट्ट करतोयस? असू दे लहान मुलासारखा, चल ना, आत्ताच्या आत्ता चल. सुहास, मला मावशीला तरी विचारू दे. जा, मावशीला विचारून ये. मावशी, मावशी, मला तुझ्याशी थोडं. तुलाही बोलायचंय माझ्याशी. सगळे उपाय करून थकले, आता तुला पाठवलंय रदबदली करायला. काय? मावशी, काय बोलतेस तू? कसली रदबदली? आणि मला कोण पाठवणार आहे तुझ्याकडे? गौरांगनी पाठवलंय ना तुला? गौरांग कशाला पाठवेल मला तुझ्याकडे? नाही नाही मावशी, मी तर तुझी परवानगी मागायला आले होते. आता कसली परवानगी? मावशी, सुहास आलाय आणि त्याचं म्हणणं होतं की कुठेतरी फिरायला जावं, म्हणून मी विचारायला आले, मी जाऊ का त्याच्या बरोबर? अगं जा की. विचारायचं काय त्याच्यामध्ये? अगं साखरपुडा झालाय ना तुमचा, मग परवानग्या कसल्या मागतेस? पण मावशी, तुला काय झालंय? म्हणजे तू काय बोलत होतीस? कसली रदबदली? काय नाही ग, आज सत्याचा वाढदिवस आहे ना. गौरांगची इच्छा होती साजरा करायचा म्हणून, मी नाही म्हटलं. आज सत्यजितचा वाढदिवस आहे. मी कशी काय विसरले? नाही, विसरलीस तेच ठीक आहे. तू त्या गोष्टींमधून बाहेर पडतीयस याचं लक्षण आहे. मावशी, पण मग आता मी जाऊ का? अगं जाऊन ये की. तसाही वाढदिवस साजरा करायला मी नकारच दिलाय, त्यामुळे तू घरी थांबून काहीच घडणार नाही. जो हासराव तुझं भविष्य, हा भूतकाळ होता, आणि भूतकाळ जर त्रासदायक असेल, विसरलेला बरा. काय तू त्यांना तसंच थांबून ठेवलंस? चल, मी येते त्यांना भेटायला, विचारते आमच्या प्रियाला कुठे फिरायला घेऊन जात आहेत ते. चल चल. अगं पण मावशी, मावशी, काय हे, आमच्या घरी आलात आणि चहा नाश्त्याशिवाय चाललात? अहो खरंच नकोय मला, मी आलो होतो तो फक्त प्रियाला भेटायलाच आलो होतो. हो, आता तुम्ही आमच्या घरी येणार म्हणजे प्रियाला भेटायला, हे आलंच की उघड. काय मावशी, तुम्ही परवानगी दिलीत तर आज दिवसभर आम्ही फिरून यायचं म्हणतोय. हो, जाऊन या की. परवानगीची काय गरज आहे? चल. आणि एक गोष्ट बोलायची होती तुमच्याकडे. मधल्या काळामध्ये प्रियाला जो त्रास झाला, त्यासाठी तुम्ही आमच्यावर रागावला असाल, पण अगदी मनापासून सांगते, त्रास प्रियाला होत होता, पण वेदना आम्हाला जाणवत होती.
मावशी, मला हे माहित नाहीये असं वाटतंय का तुम्हाला? आणि तुम्ही कशासाठी माफी मागताय? माझा खरंच राग नाहीये तुमच्यावर, अगदी मनापासून. उलट तुमचे उपकारच आहेत माझ्यावर. म्हणजे तुम्ही प्रियाला आधार दिलात, आईची माया दिली, आपलंसं केलंत, आजवर इतक्या प्रेमाने जपलत. यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन तुमचा. आणि नाहीतर मी प्रियाला भेटणं खरंच शक्यच नव्हतं. ऋण कसले त्याच्यामध्ये? प्रारब्ध असतं एकेकाचं. प्रियाच्या रूपाने मला मुलगी मिळाली, तुमच्यासारखा हुशार कर्तबगार जावई मिळाला. खरा फायदा माझाच झाला. मावशी, दिस इज युअर मॉडेस्टी. म्हणजे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे बस. नाही नाही, अगदी मनापासून सांगते मी. बरं, तुम्ही इथे असेच ताटकळत थांबणार आहात का? नाही म्हणजे प्रिया वाट बघतीये कधीची. जाऊन या, फिरून या. चला मॅडम मग. नाही सुहास, मी काय म्हणते, बाहेर एवढं ढगाळ वातावरण झालंय, कधीही पाऊस पडेल. पावसात फिरत बसण्यापेक्षा आपण इथे बसून गप्पा मारूया ना. मावशीनी पण आता परवानगी दिली आहे. हो हो, तुझा काय प्रॉब्लेम आहे? जाऊया ना बाहेर. अगं जा ना, जा. चल हा, नाही तर मी रागवीन तुझ्यावर. बरं चल जाऊया. येतो मावशी. चला. बघितलं का आपण कुठे आलोय? बाप्पाकडे आलोय. बाप्पाला जय जय करा. जय जय बाप्पा, जय जय. बाप्पाला सांगा मला शक्ती दे, बुद्धी दे, मोठं कर. तुला माहितीये का सोना, आज तुझ्या बाबाचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. या घरातलं बाकी कोणी विश करणार नाही, पण तू विश करशील ना बाबाला? हॅपी बर्थडे बाबा, हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या दिवशी लोक तुझ्याकडे येतात, तुझ्या पायावर डोकं ठेवतात, तुझ्याकडे मागणं मागतात. मला स्वतःसाठी काहीही मागायचं नाही. माझ्या वाटणीचे जे काही आशीर्वाद असतील ते सगळे माझ्या लेकीला दे. तिच्या पाठीशी उभी राहा. यापेक्षा मोठं कुठलंच मागणं नाही माझं. म्हणजे चल, चार्याने समधी तयारी केली आहे. आता सत्य आला की औषण करून घे. हा आजी, मी नाही करत त्यांचं औक्षण. म्हणजे त्यांना आवडणार नाही मी त्यांचं औक्षण केलेलं. आणि आजच्या दिवशी त्यांच्या मनाविरुद्ध काही व्हावं असं नाही वाटत मला. अगं पण त्याच्या आवडण्या न आवडण्याचा प्रश्न येतोयच कुठं? तू बायको आहेस त्याची, तूच औक्षण करायला पाहिजे. हा का हक्क आहे तुझा त्यो? तसं नाही, पण आजच्या दिवशी त्यांच्यावर हक्क गाजवण्यापेक्षा त्यांचा आनंद मला जास्त महत्वाचा वाटतो. म्हणून तुम्ही चारू आत्यांनाच सांगा ना. तुमचं नवरा बायकोंचं काही चित्रच आहे बघ. चला आता गावगाव करायची, काढायचं नाही. अहो
चल येतो ग. आता तू कुठं निघाला? ऑफिसात काम नको कराया. आज का आम्हाला सुट्टी. अरे आज वाढदिवस आहे ना व तुझा. हा मायला आजी तुझ्या लक्षात आहे माझा वाढदिवस. अरे मेल्या आजीला नमस्कार कर की. तोंड भरून आशीर्वाद द्या आजी. शेवटी तूच ग माझ्यासाठी. औक्षवंत हो. चल आता औक्षण करून घे. ए आजी अगं कशा पाहिजे औक्षण बिक्षण राहू दे ना मला जायचंय. आता एक शब्द बी बोलायचं नाही. गप गुमान औक्षणाला चल. अगं आजी चल 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 ग. चल चल